Hello friends, I am Mrs. Vaishali Mahajan from Gokhale Education Societies, माधवराव लैला विद्यालय नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक वेगळा लेसन बघणार आहोत. In this video, we are going to learn 3.6 News Flash. What is News Flash? News Flash means it is an important report of news. एखाद्या बातमीचा महत्त्वाचा भाग, त्याला आपण न्यूज फ्लॅश म्हणतो, की जे रेडिओवर पण ऐकवलं जातं, टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या चॅनलवर पण दाखवलं जातं किंवा न्यूजपेपरमध्ये पण छापून येतात. हिअर आर गिवन 3 न्यूज आयटम्स. 3 वेगवेगळ्या बातम्या, महत्त्वाच्या बातम्या इथे दिलेल्या आहेत. त्या बातम्यांशी रिलेटेड काही पिक्चर्स पण इथे दिलेले आहेत आणि त्या बातम्यांशी रिलेटेड हेडलाईन्स पण इथे दिलेल्या आहेत. कुठल्या न्यूजला कुठली हेडलाईन मॅच होते आणि कुठलं पिक्चर मॅच होते ते आपल्याला शोधायचं आहे. एक एक करून आपण न्यूज बघणार आहोत. फर्स्ट न्यूज कुठून आहे बघा. रिओ दी जनेरो, ट्यूजडे 8 मार्च 2016. 2016 या सालातील 8 मार्चला मंगळवार होता. त्या दिवसाची ही न्यूज आहे आणि ही न्यूज कुठली आहे. रिओ दी जनेरो, ब्राझीलमधला रिओ दी जनेरो हा एक सी बीच आहे, समुद्रकिनारा. तिथली ही न्यूज आहे. काय आहे या न्यूजमध्ये बघूयात. दिस इज अ हार्ट वॉर्मिंग स्टोरी ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन अ पेंग्विन अँड अ 71-year-old ब्राझिलियन मॅन कॉल्ड जाओ परेरा डिसूजा. ही एक गोष्ट आहे अतिशय प्रेमळ अशा मैत्रीची, उदार अशा मैत्रीची ही गोष्ट आहे. मैत्री कोणामध्ये आहे. मैत्री दोघांमध्ये आहे. त्यापैकी एक आहे पेंग्विन हा पक्षी आणि दुसरा मित्र आहे ब्राझीलमधला एक 71 वर्षांच्या व्यक्तीची, ज्यांचं नाव आहे जाओ परेरा डिसूजा. पेंग्विन आणि जाओ परेरा डिसूजा या ब्राझिलियन 71 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची ही मैत्री आहे आणि ही मैत्री अतिशय प्रेमळ आहे आणि त्यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. ही सत्य घटनेवर आधारित बातमी आहे. न्यूज ह्या कधी खोट्या नसतात. न्यूज या नेहमी खऱ्या असतात. त्याच्यामुळे ही न्यूज इट इज व्हेरी ट्रू. जाओ इज अ रिटायर्ड ब्रिकलेयर who lives in Proveta, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. जाओ परेरा हे कोण होते. ब्रिकलेयर म्हणजे गवंडी काम करणारे होते आणि ते आता रिटायर्ड झालेले होते. त्यांच्या कामातून ते निवृत्त झालेले होते. ते कुठे राहतात. ते प्रोवेटा या गावात राहतात. ब्राझीलमध्ये रिओ दी जनेरो हा एक समुद्रकिनारा आहे. बीचचं नाव आहे. त्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ प्रोवेटा नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये जाओ परेरा राहतात. या गावाला फिशिंग विलेज म्हटलंय, कारण समुद्रकिनाऱ्याच्या जवळ हे गाव असल्यामुळे त्या गावातील बहुतेक लोक मासेमारी करतात. त्यामुळे या विलेजला फिशिंग विलेज असं म्हटलंय. या प्रोवेटा गावामध्ये जाओ परेरा राहतात. One day in 2011, he found a 4-month-old Magellanic penguin on the beach near his house. 2011 साली एके दिवशी जाओ परेरा यांना एक मॅगेलॅनिक पेंग्विन सापडला. तो 4 महिन्यांचाच होता. तो कुठे सापडला. या रिओ दी जनेरो या बीचच्या जवळ त्यांचं घर होतं. त्यांच्या घराजवळच या बीचवर त्यांना मॅगेलॅनिक जातीचा पेंग्विन, 4 महिन्यांचा पेंग्विन सापडला. द पेंग्विन वॉज स्टार्विंग अँड वॉज कवर्ड इन ऑइल. पेंग्विन खूप भुकेला झाला होता. स्टार्विंग म्हणजे त्याला खूप भूक लागलेली होती आणि त्याच्या अंगावर पूर्ण तेल होतं. तेलाचा थर होता. जाओ ब्रॉट हिम होम. जाओ परेरा त्या पेंग्विनला घरी घेऊन आले. ओव्हर अ वीक Jao gently cleaned the penguin's feathers and fed him sardines fish till the bird was stronger. जाओ त्या पेंग्विनला घरी घेऊन आले. साधारण आठवडाभर जाओ यांनी त्या पेंग्विनला अगदी हळुवारपणे स्वच्छ अंघोळ घातली. त्या पेंग्विनचे जे पिसं होते, फेदर्स, ते त्यांनी अगदी हळुवारपणे, ते पिसं गळणार नाहीत
अशा पद्धतीने ते पिसं त्यांनी ते पूर्ण स्वच्छ केले. पूर्ण तेल माखलेलं होतं त्या पेंग्विनच्या अंगावर, ते त्यांनी पूर्ण स्वच्छ केलं. आठवडाभर त्याला अंघोळ घातली. आणि एवढंच नाही तर जोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद येत नाही, तो स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत त्याला सार्डिनेस नावाचा मासा खाऊ घातला जाओ परेरा यांनी. आफ्टर दॅट जाओ ट्राय टू रिलीज हिम इन द सी, बट एव्हरी टाइम द बर्ड स्वॅम बॅक टू हिज होम. आणि जेव्हा या पेंग्विनमध्ये ताकद आली, तो स्ट्रॉंग झाला, त्याच्यानंतर जाओ परेरा यांनी खूप वेळा समुद्रामध्ये त्याला नेऊन सोडलं. खूप वेळा समुद्रात नेऊन सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दरवेळी हा पक्षी पोहत पोहत पुन्हा त्या बीचवर येतो आणि जाओ परेरा यांच्या घरी येतो. हा पक्षी म्हणजे पेंग्विन दूर लांब समुद्रातून पोहत पोहत कुठेच जात नाही, तो जाओ परेरा यांच्या घरीच परत येतो. असा त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. जाओ नेम्ड द पेंग्विन डिंडिम. मग जाओ यांनी त्या पेंग्विनचं नाव ठेवलं, त्याचं नाव होतं डिंडिम. डिंडिम स्टेड विथ जाओ फॉर नियरली 11 months. डिंडिम जाओ परेरा यांच्याबरोबर जवळजवळ 11 महिने प्रोवेटा या गावामध्ये राहिला. इन फेब्रुवारी ही गॉट न्यू फेदर्स अँड कोट. फेब्रुवारी महिन्यामध्ये या डिंडिमला नवीन पिसं आली. जुनी पिसं गळून पडली. त्याच्या अंगावरती जे केस असतात त्याला कोट असं म्हणतात किंवा फर असं म्हणतो आपण. बारीकशी केसांची लव असते, फर असते. ती जुनी फर निघून जाते, नवीन फर येते. जुनी पिसं गळून पडतात, नवीन पिसं येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये या पेंग्विनला नवीन पिसं आली, नवीन फर आली. वन डे ही डिसअपियर्ड. एके दिवशी डिंडिम अचानक नाहीसा झाला. पीपल थॉट डिंडिम हॅड लेफ्ट जाओज हाऊस. लोकांनी असा विचार केला की डिंडिमने आता जाओ परेरा याचं घर सोडून दिलं. त्यात जाओ परेरा यांचं घर सोडून तो दुसरीकडे लांब निघून गेला. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. इमॅजिन जाओज सरप्राईज वेन अ फ्यू मंथ्स लॅटर डिंडिम वॉक्ड अप टू हिम ऑन द बीच अँड रिटर्न्ड होम विथ हिम. आणि काही महिन्यानंतर डिंडिम पुन्हा एकदा रिओ द जानेरो या बीचवर आला. त्या बीचवरून तो पुन्हा जाओ परेरा यांच्या घरी आला आणि हे बघून जाओ परेरा यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि त्यांना किती आश्चर्य वाटलं असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. फॉर द लास्ट 5 years डिंडिम हॅज बीन फॉलोईंग धिस रुटीन. आणि गेल्या 5 वर्षांपासून डिंडिम त्याचा हा नित्यक्रम सुरूच ठेवला. डिंडिमने त्याचा हा नित्यक्रम झालाय जणू. काही महिने जाओ परेरा यांच्यासोबत तिथे राहतो, पुन्हा अचानक एके दिवशी नाहीसा होतो, पुन्हा तो परत जाओ परेरा यांच्या घरी येतो. असा जणू त्याचा दरवर्षीचा नित्यक्रमच झालेला होता. गेल्या 5 वर्षांपासून हे सुरू होतं. ही गोज अवे टुवर्ड्स द एंड ऑफ जानेवारी अँड रिटर्न्स इन जून. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटी डिंडिम नाहीसा होतो आणि जून महिन्यामध्ये पुन्हा तो परत येतो. वेअर डज ही गो. कुठे जातो बरं मग हा डिंडिम? मॅगॅलेनिक पेंग्विन्स स्विम thousands of kilometers to go to their breeding spot on the southern coast of Argentina and Chile. मॅगॅलेनिक जातीचे हे पेंग्विन्स आहेत. हे पेंग्विन्स हजारो किलोमीटर समुद्रातून प्रवास करतात. आणि कुठे जातात प्रवास करून? ते त्यांच्या ब्रीडिंग स्पॉटवर जातात. ब्रीडिंग स्पॉटवर म्हणजे काय? अशा ठिकाणी की जिथे हे सगळे पेंग्विन एकत्र येतात, तिथे ते पेंग्विन्स अंडी घालतात, अंडी उबवतात. अंड्यातून पिल्लं बाहेर आली की जोपर्यंत ही पिल्लं स्ट्रॉंग होत नाहीत, सशक्त होत नाहीत, तोपर्यंत ती त्यांच्यासोबत थांबतात आणि मग पुन्हा ती आपल्या मूळ गावी निघून जातात. असं दरवर्षी होतं. सगळे मॅगॅलेनिक पेंग्विन्स साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे त्यांच्या ब्रीडिंग स्पॉटवर एकत्र येतात. जिथे हे सगळे पेंग्विन्स एकत्र येऊन अंडी घालतात, ती उबवतात, पिल्लांना बाहेर येऊन त्यांना स्ट्रॉंग बनवतात, त्याला ब्रीडिंग स्पॉट असं म्हटलेलं आहे. मग त्यांचा ब्रीडिंग स्पॉट कोणता आहे? अर्जेंटिना आणि चिल या देशातला जो दक्षिणेकडचा समुद्रकिनारा आहे, त्या समुद्रकिनाऱ्यावरची जागा किंवा समुद्रकिनाऱ्याच्या जवळची जागा हा त्यांचा ब्रीडिंग स्पॉट आहे. आणि जिथे कुठे मॅगॅलेनिक पेंग्विन्स असतील
तिथले सगळे मॅगॅलेनिक पेंग्विन्स जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये त्यांच्या ब्रीडिंग स्पॉटवर जमतात आणि यासाठी ते हजारो किलोमीटरचा प्रवास करत असतात समुद्रातून. लास्ट पॅराग्राफ बघा. सॉरी, आधीच्या पॅराग्राफमधली शेवटची ओळ बाकी आहे. एव्हरी इयर डिंडिम मेक्स द ट्रिप साऊथ अँड स्विम्स बॅक होम टू स्टे विथ जाओ अगेन. आणि डिंडिम तर दरवर्षी हे करतोय. दरवर्षी तो ट्रिप करतो, साऊथला जातो, पुन्हा जाओ परेरा यांच्या घरी परत येतो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो अर्जेंटिना आणि चील या देशातल्या दक्षिणेकडच्या समुद्र किनाऱ्यावर जातो आणि पुन्हा तो रिओ द जेनेरो या ब्राझीलमधल्या बीचवर येऊन जाओ परेरा यांच्या घरी परत येतो. दरवर्षी त्याच्या या फेऱ्या सुरू असतात. आता लास्ट पॅराग्राफ बघा. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड ॲनिमल्स ॲज पेट्स इन ब्राझील. ब्राझील या देशामध्ये जंगली प्राण्यांना किंवा समुद्रकिनारी राहणाऱ्या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून आपण घरात ठेवू शकत नाही. तशी ब्राझील सरकारची परवानगी अजिबात नाही. बट इन दिस रेअर केस इट इज डिंडिम द मॅगॅलेनिक पेंग्विन हू चूजेस टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. पण यासारख्या काही दुर्मिळ केसेस असतात की ज्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही किंवा सरकारही काहीच करू शकत नाही. कारण डिंडिमसारख्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या पक्षाने त्याच्या मानवी मित्राबरोबर राहणं निवडलंय, राहणं पसंत केलंय. ही त्याची चॉईस आहे. तिथे आपण काहीच करू शकत नाही. आणि दरवर्षी डिंडिम हा त्याच्या मानवी मित्राच्या घरी येतो. तिथे तो त्याच्यासोबत काही महिने राहतो. या दुर्मिळ केसेसमध्ये, रेअर केसेसमध्ये आपण कोणीच काही करू शकत नाही. म्हणून या फ्रेंडशिपला काय म्हटलंय? हार्ट वॉर्मिंग स्टोरी. या फ्रेंडशिपची ही जी गोष्ट आहे ती कशी आहे? ही प्रेमळ फ्रेंडशिप आहे, उदार फ्रेंडशिप आहे, ज्याच्यामध्ये स्वार्थ अजिबात नाही. हो की नाही? आहे की नाही इंटरेस्टिंग न्यूज हे? ओके, आता या न्यूजची रिलेटेड हेडलाईन कोणती आहे बघा. ऑब्व्हियसली, डिंडिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. डिंडिम दरवर्षी त्याच्या मानवी मित्राला भेटायला येण्यासाठी 8,000 किलोमीटर समुद्रातून प्रवास करतो. रिओ द जेनेरो इथून तर अर्जेंटिना आणि चील या देशातल्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यापर्यंतचं अंतर हे 8,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि दरवर्षी तो हे अंतर पार करतो, एवढा तो प्रवास करतो फक्त त्याच्या मानवी मित्राला जाओ परेरा यांना भेटण्यासाठी. म्हणजे प्राण्यांना आपण जेव्हा जीव लावतो, माया करतो त्यांच्यावर, प्रेम देतो त्यांना, तेव्हा हे प्राणीसुद्धा आपलं प्रेम ओळखतात आणि प्रामाणिकपणे त्यांची मैत्री निभावण्याचा ते प्रयत्न करत असतात. आहे की नाही? प्राण्यांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी, पक्ष्यांकडून किंवा प्राण्यांकडून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळत असतात. ठीक आहे. आता सेकंड न्यूज आयटम बघूयात. काय आहे या न्यूजमध्ये? ही न्यूज आहे अहमदाबादची. 15 फेब्रुवारी 2016, 2016 सालातील 15 फेब्रुवारीची ही बातमी आहे. अहमदाबादची ही बातमी. बघूयात काय आहे. अ टीम ऑफ इंडियन अँड जर्मन सायंटिस्ट्स वर्किंग नियर भुज in the Kutch region of Gujarat had found a big fossil of a dinosaur in a hill in Lodai village. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डायनासोर हा प्राणी लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होता. डायनासोरवर आधारित काही पिक्चरसुद्धा आलेले आहेत. ते कदाचित तुम्ही बघितलेही असतील. डायनासोरचे खूप काही चित्र बघितले असतील, सिनेमे बघितले असतील किंवा नोटबुकवर सुद्धा बऱ्याचदा डायनासोर्सचे चित्र असतात बघा. त्यांच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स होते. तर हा प्राणी पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होता, पण आता पृथ्वीवर तो कुठेही अस्तित्वात नाही. तर या डायनासोर्सच्या बद्दल खूप काही माहिती शोधून काढण्याचा, हा प्राणी कसा होता किंवा कुठे राहत होता, हे सगळं शोधून काढण्याचा शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केलेला आहे, संशोधन केलेलं आहे. त्या संदर्भातली ही एक बातमी आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यामध्ये एक लोडाई नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एक टेकडी आहे आणि त्या टेकडीमध्ये इंडियन आणि जर्मन
शास्त्रज्ञांच्या एका टीमला डायनासोरचा खूप मोठा फॉसिल सापडला होता. बघा, गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातील लोडाई गावामध्ये एका टेकडीत भारतीय आणि जर्मन शास्त्रज्ञांच्या टीमला डायनासोरचा एक खूप मोठा फॉसिल सापडला होता. फॉसिल म्हणजे काय? फॉसिल म्हणजे जीवाश्म. आता जीवाश्म म्हणजे काय? वनस्पती किंवा प्राणी, छोटे छोटे जीवजंतू किंवा लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव ज्या वेळेला मृत होतात त्यावेळेला त्या मातीमध्ये जमिनीच्या खाली गाडले जातात, पुरले जातात आणि नैसर्गिकरित्या मातीमध्ये त्यांचं जतन केलं जातं. कालांतराने त्यांच्या अवशेषांचा खडकामध्ये रूपांतर होतं. त्याला आपण जीवाश्म असं म्हणतो. खडकांमध्ये त्यांचे अवशेष साठवून ठेवले जातात. त्याला जीवाश्म असं म्हणतात. मृत प्राण्यांचे अवशेष म्हणतात. त्यालाच फॉसिल्स असं म्हटलं जातं. तर डायनासोर्सचा एक खूप मोठा जीवाश्म त्यांना सापडला होता. ऑन सॅटरडे दे फाउंड अ फ्यू मोर फॉसिल्स. शनिवारी त्यांना आणखीन काही थोडे जीवाश्म सापडले होते. द न्यू फॉसिल्स इन्क्लूड स्कल, जॉ अँड सम टीथ ऑफ डायनासोर. जे नवीन जीवाश्म सापडले होते त्याच्यामध्ये डायनासोरच्या कुठल्या कुठल्या अवयवांचे अवशेष सापडले होते? स्कल म्हणजे कवटी, जॉ म्हणजे डायनासोरचा जबडा, अँड सम टीथ आणि काही दात डायनासोर्सचे त्या फॉसिल्समध्ये सापडले होते. या अवयवांचे अवशेष सापडले होते. देअर वर्क ऑफ एक्सकॅव्हेशन ऑर डिगिंग व्हेरी व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन. त्यांचं उत्खननाचं काम अजूनही चालूच होतं. उत्खनन म्हणजे काय? डिगिंग. डिगिंग म्हणजे जमिनीमध्ये खोदकाम करणे. खोदून खोदून ते जीवाश्म किंवा अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि हे उत्खननाचं काम अतिशय अतिशय काळजीपूर्वक चालू होतं. कारण हे खोदकाम करत असताना कुठेही त्या अवशेषांना जर धक्का लागला तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते आणि म्हणून हे अवशेष आहे तशा अवस्थेमध्ये बाहेर काढण्यासाठी हे डिगिंग किंवा एक्सकॅव्हेशन खूप काळजीपूर्वक केलं जातं. पुढे बघा, इट विल टेक सम टाइम टू टेक द फॉसिल्स आउट. आणि आणखीन काही जीवाश्म बाहेर काढण्यासाठी वेळ लागणार होता. अ सॅम्पल ऑफ द फॉसिल्स फाउंड अर्लियर हॅज बीन सेंट टू म्युनिक, जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग. या अगोदर जे काही जीवाश्म सापडले होते त्यांचे नमुने जर्मनी देशातील म्युनिक या शहरामध्ये पुढच्या काही चाचण्यांसाठी, तपासण्यांसाठी पाठवण्यात आले. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. द फॉसिल्स शो दॅट द डायनासोर मे हॅव बीन 10 to 15 meters लॉंग. या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या काळी इथे जे डायनासोर्स गाडले गेले हे डायनासोर्स कदाचित 10 ते 15 मीटर लांब एवढे होते. इट वॉज कार्निवरस, द मीट इटिंग टाईप. आणि ते कोणत्या प्रकारचे डायनासोर्स होते? मांसभक्षक. कार्निवरस म्हणजे जे इतर प्राण्यांची शिकार करून त्यांना मारून खातात, त्यांचा मांस खातात, त्यांना कार्निवरस म्हणतात, म्हणजे मांसभक्षक होते. इट लिव्ड 135 मिलियन, इट मीन्स 1.35 crore इयर्स ॲगो. आणि ज्या डायनासोर्सचे अवशेष किंवा जीवाश्म तिथे सापडले लोडाई या गावामध्ये, ते डायनासोर्स किती वर्षांपूर्वी ते तिथे राहत होते? 135 दशलक्ष वर्षांपूर्वी, म्हणजेच 1,35,00,000 वर्षांपूर्वी हे डायनासोर्स तिथे राहत होते. दिस कुड बी द ओल्डेस्ट डायनासोर फॉसिल फाउंड इन दिस सेंचुरी. असं म्हणलं जातं की या शतकातील हा डायनासोर्सचा खूप जुना जीवाश्म सापडलेला असू शकतो. पुढे बघा. फॉसिल रिमेन्स ऑफ अदर डायनासोर्स हॅव बीन फाउंड अर्लियर इन द सेम रिजन. आणि त्याच प्रदेशामध्ये याही पूर्वी इतर काही डायनासोर्सचे जीवाश्म देखील सापडलेले होते. सायंटिस्ट थिंक दॅट ॲटलिस्ट 13 स्पेसीस ऑफ डायनासोर्स रोम्ड दिस रिजन वन्स अपॉन अ टाइम. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की कोण्या एकेकाळी त्याच प्रदेशामध्ये म्हणजे लोडाई किंवा भुज या प्रदेशामध्ये डायनासोर्सचे साधारणपणे 13 वेगवेगळ्या जाती तिथे भटकत होत्या. 13 वेगवेगळ्या डायनासोर्सच्या प्रजाती त्या प्रदेशामध्ये भटकत होत्या असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मोर दॅन 100 मिलियन, इट मीन्स 1 crore इयर्स ॲगो. आणि हे डायनासोर्स तिथे
किती वर्षांपूर्वी भटकत होते? 100 मिलियन इयर्स ॲगो. 1000 दशलक्ष वर्षांपूर्वी, म्हणजेच 1 कोटी वर्षांपूर्वी हे 13 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे डायनासोर्स त्या प्रदेशामध्ये भटकत होते, फिरत होते, राहत होते. लॅटर ऑन, ड्यू टू अ मिटिओर स्ट्राईक or volcanic eruption or some such reason, all these animals were destroyed. त्यानंतर मिटिओर स्ट्राईक म्हणजे उल्कापात. उल्कापातमुळे उल्का आकाशातून जमिनीवर पडल्यानंतर जमिनीवर जे काही आहे आजूबाजूला ते सगळं नष्ट होतं. मग त्यानंतर कदाचित उल्कापातीमुळे किंवा व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा इतरही अशाच काही कारणांमुळे पृथ्वीवरचे सगळे प्राणी नष्ट झाले. त्याच्यामध्ये सगळे डायनासोर्स मारले गेले. ही पण न्यूज खरी आहे. शास्त्रज्ञांनी जो काही शोध लावलाय त्या संदर्भामध्ये ही न्यूज इथे छापून दिलेली आहे. मग आता या न्यूजशी रिलेटेड हेडलाईन कुठली आहे बघा. मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ. कच्छ या जिल्ह्यामध्ये पुष्कळ डायनासोर्सचे फॉसिल्स म्हणजे जीवाश्म सापडले, अशी ही बातमी आहे. आता आपण थर्ड न्यूज आयटम बघूयात. थर्ड न्यूज आहे 11 फेब्रुवारी 2016ची. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्ज. इतिहासात पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आढळून आलेल्या आहेत. Many people believe that this could be the greatest discovery of this century. पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की या शतकातील हा शोध सगळ्यात मोठा शोध असू शकतो. It was made possible by the advanced LIGO project, Laser Interferometer Gravitational Wave Observatory, set up for this purpose. आणि हा शोध जो लागला तो कशामुळे लागला, कशामुळे शक्य झाला हा शोध लावणं? प्रगत अशा लिगो प्रकल्पामुळे, लिगो प्रोजेक्टमुळे. गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लावण्याच्या हेतूनेच हा प्रकल्प तयार करण्यात आलेला होता. लिगो याचा लॉंग फॉर्म दिलाय बघा इथे कंसात, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. म्हणजे प्रकाश किरण निर्माण करून त्यांच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षण लहरींचं अचूक मापन करणारी वेधशाळा. The LIGO project includes 2 identical wave detectors located about 3000 kilometers away from each other. लिगो प्रकल्पाने जो काही शोध लावला त्या शोधाच्या अंतर्गत कुठल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या? त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या एकसारख्या लहरी आहेत, गुरुत्वाकर्षणाच्या ज्या एकसारख्या लहरी आहेत, या लहरी अवकाशामध्ये आढळून आल्या. त्या लहरी त्यांच्या जागेवर स्थित असतात आणि या 2 लहरींमध्ये 3000 किलोमीटर इतकं अंतर असतं. 3000 किलोमीटर इतकं अंतर ठेवून 2 एकसारख्या लहरी त्यांच्या जागेवर स्थित असतात, असं लिगो प्रोजेक्ट अंतर्गत लक्षात आलं. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. आइन्स्टाईन, द ग्रेट मॅन ऑफ सायन्स, हॅड गेस्ड लॉंग ॲगो that these waves exist, but in those days there was no way to prove that. अल्बर्ट आइन्स्टाईन, विज्ञान क्षेत्रातील सर्वात महान मानले जाणारे शास्त्रज्ञ. खूप वर्षांपूर्वी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सुद्धा अंदाज बांधला होता की अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षण लहरींचं अस्तित्व आहे. पण त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जे प्रयोग केले ते यशस्वी नाही झाले किंवा गुरुत्वाकर्षणाच्या लहरी अवकाशामध्ये आहेत हे ते सिद्ध नाही करू शकले. आफ्टर नियरली 100 years, he has been proved right by a group of about 900 scientists working on the project in many nations, including India. आइन्स्टाईन यांच्यानंतर साधारण 100 वर्षांनी ही गोष्ट सिद्ध झाली. कुठली? की अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचं अस्तित्व आहे. ही गोष्ट सिद्ध झाली आणि ही गोष्ट कोणी सिद्ध केली? हा शोध कोणी लावला? 900 शास्त्रज्ञांनी मिळून हा शोध लावण्यासाठी या लिगो प्रोजेक्टवर काम केलं. मग हे 900 शास्त्रज्ञ कुठल्या देशाचे होते? अगदी वेगवेगळ्या देशांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र काम केलेलं होतं आणि त्यात भारतीय शास्त्रज्ञांनी सुद्धा या प्रोजेक्टवर काम केलेलं होतं.
लास्ट पॅराग्राफ बघा. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर रिपल्स इन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम दॅट ट्रॅव्हल आउटवर्ड फ्रॉम देअर सोर्स. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी या कशा आहेत? रिपल्स. रिपल्स म्हणजे बघा, पाण्याच्या पृष्ठभागावर ज्या वेळेला आपण एखादी वस्तू टाकतो, एखादा दगड असेल, खडा असेल किंवा पाण्याचा थेंब पडल्यानंतर त्या संथ पाण्यावर तरंग निर्माण होत असतात. गोल 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 अशी तरंग निर्माण होतात किंवा लहरी निर्माण होतात. या लहरी जशा असतात, पाण्याच्या लहरी, पाण्याची तरंग जशी असतात, तशाच या गुरुत्वाकर्षणाच्या सुद्धा लहरी असतात. आणि या लहरी कुठे आहेत? अवकाशामध्ये आहेत. या लहरी फिरतायत. जिथून त्या निर्माण होतात तिथून त्या आजूबाजूला प्रवास करत असतात, फिरत असतात. दे आर जनरेटेड इन सर्टन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन्स. आणि एका विशिष्ट गुरुत्वाकर्षणाच्या आंतरक्रियेमुळे या लहरी निर्माण होत असतात. ऑन 11th February 2016, the LIGO Scientific Collaboration and Virgo Collaboration team announced that they had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago. आता बघा, 2016 सालातील 11 फेब्रुवारी रोजी 2 कोलॅबोरेशन टीमने अनाऊन्स केलं. कोलॅबोरेशन टीम म्हणजे काय? विज्ञान क्षेत्रामध्ये वेगवेगळे शोध लावण्यासाठी सहकार्य करणारी टीम असते, त्याला कोलॅबोरेशन टीम असं म्हणतात. कोणत्या 2 टीम होत्या? एक लिगो सायंटिफिक कोलॅबोरेशन आणि वर्गो कोलॅबोरेशन. या दोन्ही टीमने 11 फेब्रुवारीला अनाऊन्स केलं, जाहीर केलं. काय जाहीर केलं बघा? 1 अब्ज प्रकाश वर्ष अगोदर 2 ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले होते. त्यांची एकमेकांशी टक्कर झाली होती आणि त्याच्यातून या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी निर्माण झाल्या होत्या. हे सगळं निरीक्षण करून त्याच्यातून शेवटी कन्क्ल्युजन काढलं, अनुमान काढला, निष्कर्ष काढलं. आणि हे काम सगळ्यात अगोदर लिगो आणि वर्गो या 2 कोलॅबोरेशन टीमने सिद्ध करून दाखवलं. हेच त्यांनी अनाऊन्स केलं होतं. आता ब्लॅक होल्सबद्दल मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं बघा फ्रेंड्स. ब्लॅक होल्स म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात कृष्णविवर. अवकाशातील काही तारे हे सतत आकुंचन पावत असतात. आकुंचन पावता पावता ते छोटे 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 होत जातात आणि त्यांची अंतिम किंवा शेवटची स्थिती जी असते ती ब्लॅक होलसारखी असते, काळ्या ठिपक्यांसारखी असते. त्याला मराठीमध्ये कृष्णविवर असं म्हटलं जातं. आणि या 2 ब्लॅक होल्समध्ये किंवा या ठिपक्यांमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असते. इतकी असते की त्यांच्या आजूबाजूला जो प्रकाश असतो तो प्रकाशसुद्धा त्या स्वतःपासून लांब करू शकत नाहीत, दूर फेकू शकत नाहीत. तो प्रकाशही त्यांच्याजवळच राहतो, एवढी त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. आणि हे 2 ब्लॅक होल्स जेव्हा एकमेकांवर आदळले त्यावेळेला त्यांच्यापासून ज्या लहरी निर्माण झाल्या त्या लहरींना गुरुत्वाकर्षणाच्या लहरी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असं म्हटलेलं आहे. आणि हे कधी घडले? 1 बिलियन लाईट इयर्स ॲगो, 1 अब्ज प्रकाश वर्षांपूर्वी हे घडलंय. हे लिगो आणि वर्गो या कोलॅबोरेशन टीमने शोधून काढलं. त्यांनी निरीक्षण केलं, प्रयोग केले आणि या प्रयोगांती त्यांना हा निष्कर्ष मिळालेला आहे. डिटेक्टिंग द रिपल ऑर वेव्ह इज अ रिमार्केबल अकम्प्लिशमेंट. आणि या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी किंवा ही तरंग यांचा जो शोध आहे हा शोध म्हणजे एक उल्लेखनीय कामगिरी आहे. रिमार्केबल अकम्प्लिशमेंट ही उल्लेखनीय कामगिरी मानली जाते विज्ञान क्षेत्रामध्ये. बघा, ही न्यूज म्हणजे एक सायंटिफिक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे या बातमीच्या माध्यमातून, हो की नाही, जी आपल्यालाही माहिती असणं गरजेचं आहे. आणि खूप इंटरेस्टिंग अशी ही न्यूज आहे. या तिन्ही न्यूज आयटम इन्फॉर्मेशनल आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. आता या 3rd न्यूजशी रिलेटेड हेडलाईन कोणती आहे बघा? ग्रॅव्हिटेशन वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी प्रथमच आढळून आलेल्या आहेत. अशा प्रकारे या तिन्ही न्यूज आयटम आपण बघितल्या, त्यांच्याशी रिलेटेड हेडलाईन्स पण आपण बघितल्या. इथे पेज नंबर 73 वर काही पिक्चर्स दिलेले आहेत. ते पिक्चर्स बघितल्यानंतर आपोआप तुमच्या लक्षात येईल की कुठल्या न्यूजशी कुठलं पिक्चर हे रिलेटेड आहे. ते तुम्ही मॅच करू शकता.
अशा प्रकारे या तिन्ही न्यूजचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे यापुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.